11वी राज्यशास्त्र प्रकरण दुसरे स्वातंत्र्य आणि हक्क स्वयंअध्ययन 2020-2021. स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार अंधाळ यावरती. या माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. 11वी राज्यशास्त्र प्रकरण दुसरे स्वयंअध्ययन 2020-2021. मी प्राध्यापक संतोष कुमार अंधाळ, हुतात्मा जयवंतराव पाटील ज्युनियर कॉलेज हिमायतनगर, जिल्हा नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 2020-21 यावर्षी आपल्याला 11वी राज्यशास्त्र मधील प्रकरण पाठ क्रमांक 1, 2 आणि 3 हे संपूर्णपणे वगळण्यात आलेला आशय आहे आणि वगळण्यात आलेला तपशील अभिप्राय सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी याचा विचार घेणे. विद्यार्थी स्वयंअध्ययनाने या पाठांचा अभ्यास करतील. तर या 3 पाठातील महत्त्वाच्या संकल्पना आपण पाहणार आहोत आणि आपल्याला जरा परीक्षेला हे प्रकरण पहिले, दुसरे, तिसरे नसले तरी स्वयंअध्ययनासाठी आहे आणि पहिल्या विभागामध्ये 3 प्रकरणे आहेत आणि ते 3 प्रकारापैकी आपण पहिलं प्रकरण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे. आज आपण दुसरे प्रकरण स्वातंत्र्य आणि हक्क याविषयी स्वयंअध्ययनासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. याविषयी आपण माहिती, चर्चा, त्यामधील संकल्पना थोडक्यात समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, 11वे राज्यशास्त्र प्रकरण दुसरे स्वातंत्र्य आणि हक्क हे आपल्याला स्वयंअध्ययनासाठी आहे. यामधील महत्त्वाच्या संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला आपण स्वातंत्र्य ही संकल्पना समजावून घेणार आहोत. लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात. जेव्हा या हक्कांचे आणि कर्तव्यांचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते. हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेष अधिकार होय. स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्याविषयी माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी घेऊ. स्वातंत्र्य आणि हक्क या पाठामध्ये आपण बंधनाचा अभाव, निवडीचे स्वातंत्र्य, अनुकूल परिस्थितीची उपलब्धता आणि सुखप्राप्ती या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. तसेच स्वातंत्र्याचे नकारात्मक आणि सकारात्मक हे 2 पैलू आणि भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना विषयी चर्चा आपण करणार आहोत, त्या समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य या संकल्पनेचे मुक्तता किंवा स्वराज्य असेही अर्थ असू शकतात. स्वातंत्र्य असणे म्हणजे मुक्त असणे. गुलामगिरीतून मुक्तता, जुलमी राजवटीपासून मुक्तता, सुटका, परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे व्यक्तीचे, समाजाचे व राष्ट्राचे असते. व्यक्ती विकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य असे म्हटले जाते. तर आपल्याला पुस्तकामध्ये काही चौकटी देण्यात आली. तर पहिली चौकट या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला? परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होय. हा राष्ट्रीय स्वातंत्र्य व व्यक्ती स्वातंत्र्यातील फरक आहे. अशा प्रकारे माहीत आहे का तुम्हाला? परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होय. हा राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्यातील फरक या ठिकाणी आपल्याला माहिती करून घेतलेला आपण आहे. यानंतर आपण स्वातंत्र्याचे स्वरूप
या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत. तर थॉमस हॉब्स यांचे स्वातंत्र्यविषयक विचार कशा पद्धतीचे होते हे या ठिकाणी आपण माहिती करून घेऊ. थॉमस हॉब्स यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीवर कोणतेही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय. ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्यासाठी भीती आणि गरज या गोष्टी प्रेरणा देतात. त्यांनी बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे थॉमस हॉब्स एक ब्रिटिश तत्त्वज्ञ 1588 ते 1679 हा त्याचा कालावधी आहे. आणि थॉमस हॉब्स यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे आणि त्यांनी बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याचे स्वरूप समजावून घेत असताना जॉन लॉक यांच्या मते स्वातंत्र्यविषयक विचार आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे होते हे थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. लॉक यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. नैतिकदृष्ट्या व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोहोचू नये. प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. स्वातंत्र्य हे मनुष्य जीवनाचे अभिन्न अंग आहे. लॉक यांच्या स्वातंत्र्याला जास्त महत्त्व आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे, म्हणून त्यांनी सद्विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती. विल्यम हॉब्स यांनी जो विचार मांडला, बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा मांडलेला, या ठिकाणी जॉन लॉक यांनी बंधनाचा अभाव, निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आपल्या केलेला आहे. व्यक्ती विवेकी आहे म्हणून त्यांनी सद्विवेक बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बंधनाचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वाचा समावेश होता. स्वातंत्र्याचे स्वरूप पाहत असताना रुसो यांनी स्वातंत्र्याविषयक विचार कसे मांडलेले आहेत हे थोडक्यात या ठिकाणी पाहतो. तर या ठिकाणी आपल्याला चौकटीमध्ये सुद्धा रुसो मनुष्य हा जन्मताच स्वतंत्र आहे, परंतु तो सर्वत्र शृंखलांमध्ये बंदिस्त आहे, असे रुसो यांचे मत आहे. रुसो यांचा जन्म जिनिव्हामध्ये झाला. त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक मानतात. रुसो यांनी स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार केला आहे. त्यांच्या मते व्यक्तीचे स्वातंत्र्य संपूर्ण समाजाचे हितासाठी स्वतःच्या स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्यप्राप्तीतील अडथळा आहे. तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय. हे अडथळे पुढील दोन प्रकारात मांडले आहेत. व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे आणि दुसरा आहे समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे. रुसो आणि हॉब्स आणि लॉक याप्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही. समाज एकत्रित येऊन नागरिकांच्या जीविताचे व हिताचे संरक्षण करतो. रुसो यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्ततेच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय निवडीचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्त्वाचे. या ठिकाणी
रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक मानला जातो आणि त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्त्वाची आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जेरेमी बेंथॅमच्या विचार स्वातंत्र्याचे स्वरूप याविषयी आपण पाहू. जेरेमी बेंथॅम हे ब्रिटिश तत्त्वज्ञ होते. 1748 ते 1832 हा त्यांचा कालखंड आहे. जेरेमी बेंथॅमच्या विचारात अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र होता. यास नकारात्मक स्वातंत्र्य असेही म्हटले जाते. जेरेमी बेंथॅम यांनी सांगितलेले स्वातंत्र्य कसे आहे हे थोडक्यात आपण पाहून घेऊ. जेरेमी बेंथॅम यांनी सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्यांनी स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्पराशी संबंध जोडला. सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे असा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्या अशा प्रकारे जेरेमी बेंथॅमचा विचार अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र होता आणि यास नकारात्मक स्वातंत्र्य असे सुद्धा म्हटले जाते. स्वातंत्र्याच्या स्वरूपात असताना जॉन स्टुअर्ट मिल यांचे स्वातंत्र्यविषयक विचार आपण या ठिकाणी पाहू. जॉन स्टुअर्ट मिल एक ब्रिटिश तत्त्वज्ञ होते. 1806 ते 1873 हा त्यांचा कालखंड आहे. मिल यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे आणि राज्याच्या अमर्यादित अंकुशाचा विरोध केला आहे. त्यांनी दिलेली स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे स्वतःवर व्यक्तिशः स्वतःच्या शरीरावर आणि बुद्धीवर म्हणजेच मन व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे. मिलचे स्वातंत्र्यावरचे मुद्दे आजही समर्पक आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यविषयक विचार ऑन लिबर्टी या ग्रंथात पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे जॉन स्टुअर्ट मिल यांचे विचार हे आपल्याला ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले. स्वातंत्र्याची दोन संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य. इसाया बर्लिन यांचा कालखंड आहे 1909 ते 1997. हे रशियन ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि इतिहास तज्ज्ञ होते. इसाया बर्लिन यांचे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही. इसाया बर्लिन यांचे सकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान मीच माझा मालक आहे. इसाया बर्लिन यांनी 1958 मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना केल्या आहेत. या निबंधामध्ये नकारात्मक व सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचारप्रणालीमधून घडलेली आहे, तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचारप्रणालीच्या प्रभावातून घडलेली आहे. इसाया बर्लिन यांच्या मते स्वातंत्र्य हे बंधनविरहित आहे. अशा प्रकारे त्यांनी हे विचार मांडले. आता नकारात्मक स्वातंत्र्य आणि याविषयी विचार काय होते. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचारप्रणालीमधून उदयास आलेली आहे. तर हे याविषयी आपण थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला यामध्ये आपल्याला चौकटीमध्ये माहिती दिली आहे. हे थोडक्यात आपण सुरुवातीला पाहू. त्याला झूम करून घेऊन माहीत आहे का तुम्हाला काही संकल्पनाचे थोडक्यात वर्णन आपल्याला या ठिकाणी केलेले आहे पुस्तकामध्ये. विद्यार्थी पेज क्रमांक 11 वरती. उदारमतवाद ही एक राजकीय विचारधारा आहे. व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभ्याशी आहे. व्यक्तिवाद, विवेकवाद, स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुता ही उदारमतवादी वादाची मूलभूत मूल्ये आहेत. अभिजात उदारमतवाद हा किमान शासन या संकल्पनेवर आधारलेला आहे. यात सरकारी हस्तक्षेप हा अनावश्यक आणि नुकसानकारक असल्याचे मानले जाते. आधुनिक उदारमतवाद म्हणजे राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता होय.
राज्य संस्था कल्याणकारी धोरणाद्वारे सामाजिक विषमता दूर करून आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी योगदान देऊ शकते. नवउदारमतवाद मुक्त बाजारपेठ व मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता आहे. खाजगीकरण, कल्याणकारी योजनांच्या खर्चात कपात यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना करात विशेष सवलत इत्यादी उदारमतवादी धोरणात महत्त्वाचे स्थान आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इसाया बर्लिन यांनी नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्याविषयी आपले विचार मांडले आहेत. नकारात्मक स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार, विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. जेरेमी बेंथम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. व्यक्तीला आपले हित चांगले समजते, त्यामुळे राज्याने त्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व बेंथम यांनी मांडले. मॅन्युअल ऑफ पॉलिटिक्स इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व मांडले आहे. त्याचप्रमाणे J.S. मिल यांनी ऑन द लिबर्टी या ग्रंथात नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. इसाई बर्लिन यांच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य आहे. या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्त्वाची ठरते. या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्त्वाचा ठरत नाही, त्यामुळे त्याचे मोजमापही केले जात नाही. त्यामुळे ही संकल्पना गुणवत्तेला महत्त्व देत नाही. उदाहरणार्थ, ही संकल्पना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणे, नोकरी करणे, उपासमार सहन करणे या 3 गोष्टींमध्ये गुणात्मक फरक करत नाही. थोडक्यात त्यांच्या मते कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधी मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची पुढील काही वैशिष्ट्ये नोंदलेली आहेत. व्यक्तीला पर्याय निवडणीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. पर्याय निवडीवर बंधन असू नये अशा अडथळ्यास विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नवउदारमतवादी विचारावर आधारित आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी नकारात्मक स्वातंत्र्याविषयी इसाया बर्लिन यांनी अशा प्रकारे विचार मांडलेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फ्रेडरिक हायके अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ 1899 ते 1992, रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्त्वज्ञ 1938 ते 2002 यांचे विचार त्या ठिकाणी आपण पाहू. थोडक्यात फ्रेडरिक हायक आणि रॉबर्ट नॉझिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली आहे. फ्रेडरिक हायक हे नवउदारमतवादी विचारवंत होते. ते व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केले. आर्थिक स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला. त्याचबरोबर व्यक्ती जीवनातील राज्याचा हस्तक्षेप अमान्य केला. त्यांच्या मते आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण किंवा बंधने नसावीत. रॉबर्ट नॉझिक हे उदारमतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मते व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्यांच्यावर लादली गेली की व्यक्ती स्वातंत्र्य अडचणीत येते. यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्य, समाज आणि आर्थिक बंधनातून व्यक्ती स्वतंत्र असावी अशी त्यांची भूमिका ही होती. विद्यार्थी मित्रांनो, सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आपण समजावून घेऊया. सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयाला आली आहे. नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, बंधुभाव आणि सामूहिक हित या संकल्पनांमध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला. ते असे म्हणतात की स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावर होतो. सकारात्मक स्वातंत्र्यानुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो,
कायद्याच्या मदतीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. रुसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली, कारण त्यांच्या मते नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामूहिक इच्छाचाही स्वीकार केला आहे. राज्य ही एक सार्वभौम सत्ता आहे जिचे प्रतिनिधित्व शासन संस्था करते, म्हणून ते व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण मान्य करतात. म्हणून राज्याने व्यक्तीवर बंधने घालावीत या विचाराचे रुसो समर्थन करतात. हर्बर्ट मार्क्यूस हे नव मार्क्सवादी विचारवंत होते. त्यांनी सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांच्या मते कामगार वर्गाला त्यांचे ध्येय आणि गरजांची जाणीव नसते, म्हणून त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारी श्रेष्ठीजनांकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. सकारात्मक स्वातंत्र्याची त्यांची मते वन डायमेन्शनल मॅन आणि इरोज अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकात मांडली आहेत. ते म्हणतात की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकांचे राहणीमान तर सुधारले, परंतु विषमता कमी झाली नाही. यामुळे समाजाच्या सांस्कृतिक विकासात अडथळा आला. अमेरिकन समाजातील व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्वत्व हरवले. सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल युक्तिवाद करताना ते असे म्हणतात की मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे आहे, जो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे. त्याला निखळ स्वातंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे तो क्रांतीचा विचार देखील करू शकत नाही. सामूहिक जीवनात सामूहिक नियंत्रण आवश्यक असते, हे सकारात्मक स्वातंत्र्याचे तत्व आहे असे त्यांनी मत मांडले. म्हणून त्यांनी राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाला मान्यता दिली. उदाहरणार्थ, प्रदूषणमुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक हितासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी सक्ती करावी लागली तरी ती समूहाच्या हिताची उचित असते. अशा प्रकारे सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य विषयाची भारतीय संकल्पना या ठिकाणी आपण थोडक्यात समजावून घेऊया. भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला मुक्ती ही संकल्पना वापरली जाते. परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असा आध्यात्मिक अर्थ आहे. म्हणून मुक्ती ही आध्यात्मिक संकल्पना आहे. मात्र आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ घेतला जातो. ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना 3 पद्धतीने आकाराला आली. ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी काही कायदे केले. उदाहरणार्थ सतीबंदीचा कायदा. तसेच त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार व प्रचार केल्यामुळे स्वातंत्र्याचा पाश्चिमात्य विचार भारतात आला. परिणामतः भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि समाज सुधारणा या विचारांनी प्रभावित झाले. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू सांगितले. पहिला अर्थ म्हणजे जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य होय. याचबरोबर सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्त्वाचा मानला. याशिवाय काही व्यक्तींना समाज जीवनात दुय्यमत्वाला सामोरे जावे लागत होते. या दुय्यमत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू होय असेही त्यांनी मानले. उदाहरणार्थ अपमान आणि अवहेलनाचा अंत, स्त्री पुरुष विषमतेचा अंत आणि उच्च नीचतेचा अंत, जाती वर्चस्वापासून निम्न जातीची मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी स्वराज ही संकल्पना स्वीकारली. ही संकल्पना त्यांनी
हिंद स्वराज या पुस्तकातून मांडली. स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज या दोन संकल्पनांचा समावेश केला आहे. स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज. त्यांची स्वराज ही संकल्पना व्यापक होती. त्यांना केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते, तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्ती असाही स्वातंत्र्याचा अर्थ अपेक्षित होता. स्वराज म्हणजे मानवी मूल्य पायदळी तोडणाऱ्यापासून स्वप्रतिष्ठा परत मिळविणे होय. या संकल्पनेत स्वयंशासन, स्वयंशिस्त, मानवी मूल्ये या गोष्टींना अधिक महत्त्व होते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण स्वातंत्र्याची संकल्पना समजावून घेतलेली. यानंतर हक्क ही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. तर हक्काचे वर्गीकरण करत असताना नैसर्गिक हक्क, नैतिक हक्क, वैधानिक हक्क, वैधानिक हक्कामध्ये नागरी हक्क, राजकीय हक्क, मानवी हक्क यांचा समावेश होतो. मनुष्याला जगण्यासाठी काही हक्कांची आवश्यकता असते. तसेच उच्चतम व्यक्तिमत्व विकासासाठी काही विशिष्ट हक्क आवश्यक असतात. हेरॉल्ड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्यांच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकत नाही. हक्कांचे आपण खालीलप्रमाणे वर्गीकरण या ठिकाणी करू शकतो. नैसर्गिक हक्क. नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे. त्याचे स्वरूप सार्वत्रिक आहे. जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क ही नैसर्गिक स्वातंत्र्याची उदाहरणे आहेत. यानंतर नैतिक हक्क. नैतिक हक्क व्यक्ती आणि समाजाच्या सतत विवेक बुद्धीवर आधारलेले असतात. उदाहरणार्थ शिक्षक आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर मिळणे हा त्यांचा नैतिक हक्क आहे. वैधानिक हक्क. वैधानिक हक्क राज्याकडून लोकांना दिले जातात. साधारणतः हक्कांचे कायद्याच्या भाषेत संहितीकरण केलेले असते. या हक्कांचे स्वरूप सार्वत्रिक नसते. वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात. वैधानिक हक्कांची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते. वैधानिक हक्कांचे दोन प्रकार आहेत. या ठिकाणी नागरी हक्क आणि राजकीय हक्क हे वैधानिक हक्काचे दोन प्रकार आहेत. नागरी हक्क व्यक्ती आणि व्यक्तीची मालमत्ता यांच्याशी संबंधित असतात. नागरी हक्कांमध्ये जीवनाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यांचा समावेश होतो. राज्याकडून नागरिकांचे संरक्षण केले जाते. राजकीय हक्क. राजकीय हक्क व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी संधी देतात. मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पदग्रहण करण्याचा हक्क, शासनावर टीका विरोध करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश राजकीय हक्कामध्ये होतो. सामान्यतः लोकशाही राज्यात नागरिकांना राजकीय हक्क मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, मानवी हक्क. प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून काही मूलभूत हक्क मिळतात. त्यांना मानवी हक्क म्हणतात. हे हक्क आपल्याला जन्मताच मिळतात. ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मानवी हक्क हे नैसर्गिक असतात. ते न्यायावर आधारित असतात. मानवी हक्क सार्वत्रिक आहेत आणि सामाजिक भेदभाव न करता सर्व मानवांना हे हक्क दिले असतात. मानवी हक्कामध्ये जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबरोबर संघटना स्थापनेचा स्वातंत्र्य यांचाही समावेश होतो. हे हक्क काळानुसार विकसित होणारे आहेत. म्हणूनच आज आपण केवळ नागरी आणि राजकीय हक्कांचा विचार करत नाही, तर माहितीचा अधिकार आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार यासारख्या हक्कांची सुद्धा चर्चा करतो. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यात नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय मानवाला आवश्यक असलेले स्वातंत्र्य, समता,
न्याय आणि बंधुभाव यांचा समावेश केला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी भारतीय संविधानातील हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना याविषयी थोडक्यात माहिती घेऊ। भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात मूलभूत अधिकार स्पष्ट केले आहेत। ते मूलभूत अधिकार खालीलप्रमाणे आहेत: समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क। अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात मूलभूत अधिकार स्पष्ट केलेले आहेत। हे एकूण 6 मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत। यानंतर आपल्या पुस्तकामध्ये एक चौकट आहे, माहीत आहे का तुम्हाला? शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश मूलभूत हक्काच्या यादीत 2002 साली झालेल्या 86व्या घटनादुरुस्तीने करण्यात आले आहे। प्रत्यक्षात मात्र 2009 साली मान्यता देऊन एप्रिल 2010 पासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्यानंतर अजून एक चौकट आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला? भारताच्या मूळ संविधानात संपत्तीच्या हक्काचा समावेश होता। 1978 साली झालेल्या 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला आहे। आता कलम 300 नुसार त्याला वैधानिक हक्काचा दर्जा देण्यात आलेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकरण 2 स्वातंत्र्य आणि हक्क याविषयी माहिती आपण घेतली, चर्चा केली। यावरील स्वाध्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर स्वयंअध्ययनासाठी स्वाध्याय सुद्धा तुम्ही स्वतः सोडवायचा आहे। या प्रकारे पेज क्रमांक आपल्या पुस्तकाच्या 17 पेज क्रमांकावरती स्वाध्याय देण्यात आलेला आहे। यामध्ये प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा। दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा। त्यानंतर प्रश्न 2 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। त्यानंतर प्रश्न 3 खालील विधान चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा। प्रश्न 4 सहसंबंध स्पष्ट करा। प्रश्न 5 पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा। प्रश्न 6 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा। आणि एक उपक्रम दिलेला आहे, भारतातील नागरी हक्कांचा ची यादी तयार करा। 2020-21 साठी पहिले 3 प्रकरण आपल्याला परीक्षेला येणार नसले तरी स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेले आहे। त्यामुळे या वेगवेगळ्या संकल्पना प्रकरण 1-2 पर्यंत आपण पाहिलेले आहेत। यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 3 समता आणि न्याय यामधील या 2 संकल्पना समजावून घेणार आहोत। स्वयंअध्ययनासाठी आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील भागात।